नमस्कार मंडळी, जयश्री मराठी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्या रेसिपीमध्ये छान अशी शुगर फ्री मोदकाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जे की मोदक आपल्याला 10 ते 15 दिवस जसेच्या तसेच राहतात आणि खायला सुद्धा खूप पौष्टिक. तर त्यासाठी पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 1 चम्मच तूप टाकून घेतलं कढईमध्ये. त्यानंतर 1 कप खजूर घेतले. खजुरामधले आपल्याला सर्व बिया काढून घ्यायच्या. शक्यतो 1 ते 2च बिया असतात, जास्त बिया नसतातच. पण तरी पण आपल्याला बिया पूर्ण काढून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं. खजूर हे थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचं 1 4 ते 5 मिनिटं. त्यानंतर ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं. नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तूप अजून टाकायचं आणि त्यामध्ये काजू टाकून घ्यायचे आपल्याला. काजू थोडेसे भाजून घ्यायचे. तर इथे मी अर्धा कप काजू घेतले आहेत. काजू सुद्धा थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे. मोदकाचे 1-2 प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केले आहे. उकडीचे मोदक किंवा गुळाचे गूळ शेंगदाण्याचे मोदक, पुन्हा बेसनचे लाडू. ह्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्या बघितल्या नसेल तर त्या सुद्धा नक्की जाऊन बघा. कारण गणपती बाप्पा स्पेशल, गणपती बाप्पाला मोदकच नाही तर लाडू सुद्धा खूप आवडतात. तर आपण लाडूचा सुद्धा प्रसाद नक्कीच बनवतो. तर त्यानंतर इथं मी बदाम टाकून घेतले. बदाम सुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे. तर 1 मिनिट छान बदाम सुद्धा भाजून घेतले. हे सुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे. आणि इथं अक्रोड थोडं कमी घेतले मी. एक छोटी अर्धी वाटीच घेतलेली आहे इथं. तुम्ही अक्रोडच्या ऐवजी दुसरे ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता. यामध्ये अजून पिस्ता, किशमिश तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर इथं ड्रायफ्रूट सुद्धा, अक्रोड सुद्धा मी छान भाजून घेतले. इथं सर्व ड्रायफ्रूट आपले भाजून झाले. त्यानंतर थोडे थंड करून सुद्धा झाले. तर इथे सर्वात आधी आपल्याला काजू आणि अक्रोड हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि अगदी थोडंसं जाडसर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. जास्त बारीक करायचं नाही, अगदी थोडंसं जाडसर ठेवायचं. त्यानंतर बदाम सुद्धा टाकून घ्यायचे. बदाम सुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची. एकदमच पावडर बनवायची नाही, तर थोडं हलकं जाडसर ठेवायचं. जेणेकरून मोदक खाता वेळेस अगदी छान लागते. तर इथं बदाम सुद्धा आपले बारीक करून झाले. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर सुद्धा टाकून घ्यायचे आणि खजूर सुद्धा बारीक करून घ्यायची. खजूर बारीक करताना एकच वेळेस मिक्सर फिरवायचं नाही, तर थोडं थांबून थांबून मिक्सर फिरवायचं. जेणेकरून पूर्ण खजूर छान असे बारीक होते. जर एकच वेळेस तुम्ही कंटिन्यू फिरवत राहिले, तर मिक्सर बारीक सुद्धा होत नाही आणि खालीच बारीक होते, वरतून तसंच खजूर राहते. त्यामुळे थोडंसं मिक्स करून एक वेळेस न फिरवता थोडं थांबून थांबून फिरवायचं, जेणेकरून खजूर अगदी छान बारीक होते. त्यानंतर सर्व साहित्य छान मिक्स करायचं आणि एक असं छोटंसं कणकेचा गोळा लावून घ्यायचा. त्यानंतर साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. साच्याला चिपकू नये म्हणून थोडंसं तूप लावलं की अगदी अलगद असा मोदक निघते. आणि छोटासा गोळा बनवून घ्यायचा आणि मोदकाच्या साच्यामध्ये टाकून घ्यायचा. तर अशा पद्धतीने छान सर्व टाकून घ्यायचं. ज्यांना शुगर आहे ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतात आणि जे डाएटवर आहेत ते सुद्धा खाऊ शकतात. अगदी 10 ते 15 दिवस काहीच होत नाही या मोदकाला. तर अशा पद्धतीने पहिला मोदक आपला तयार आहे. बघू शकता किती सुंदर झालेला आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आणि तशाच पद्धतीने दुसरा सुद्धा मोदक बनवून दाखवते. थोडा साच्यामध्ये थोडं बोटाने प्रेस केलं की आपल्याला ह्या लाईन छान पडतात. त्याच्या कळ्या सुद्धा खूप छान येतात. थोडं म्हणून साच्यामध्ये करताना थोडं प्रेस करून करायचे. जेणेकरून त्याच्या बाजूच्या कळ्या छान पडतात. तर बघू शकता दुसरे सुद्धा मोदक आपला छान तयार आहे. अशाच पद्धतीने बाकीचे सर्व मोदक मी इथे बनवून घेतले. आणि मोदकाला अजून सुंदर दिसण्यासाठी याला मी सिल्वर पेपर लावून घेत आहे. तुमच्याकडे असेल तर लावा, नसला तर नाही लावला तरी चालते.
तिथं सर्व मोदक आपले छान तयार आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर मित्रमंडळासोबत, नातेवाईकासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. भेटते अशाच एक नवीन रेसिपी सोबत बाप्पाच्या अजून एक मोदकाची किंवा लाडूची रेसिपी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि ही मोदकाची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अगदी कमी वेळात आणि खूप कमी साहित्यात तयार होते.